नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती केलं जातं. अगदी दिवसभरामध्ये सध्या एकच चर्चा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याच्या 1500 रुपयांच्या लाभासंदर्भात अनेक मेसेज अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत. तारखा सांगितलेल्या जात आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणासंदर्भात विविध चुकीची माहिती देण्याचं काम केलं जात आहे. आज देखील दिवसभरामध्ये मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं पेज असेल, अनेक प्रकारच्या त्यांच्या विविध विकास कामांच्या घोषणा होत आहेत. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याची त्यांची जी घोषणा बाकी आहे ती मात्र त्यांची अजून झालेली नाही. त्यांचं ट्विटरचं पेज तुम्ही चेक करू शकता. तर हप्ते वितरणासंदर्भात अजून त्यांनी घोषणा केली नाही. तर ही घोषणा का झाली नाही आहे? कारण का डायरेक्ट कोणतीही घोषणा होत नसते. वरिष्ठ मंडळ असेल, मंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा संबंधित मंत्रिमंडळ असेल तर सर्वांचा विचार घेऊनच त्याच्यानंतरच मंत्री आदित्य तटकरे हप्ते वितरणाची घोषणा करत असतात. तर आता एक नवीन माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. साधारणतः पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच उद्यापासून चालू होणाऱ्या आठवड्यामध्ये आचारसंहिता कधी लागू शकते या पार्श्वभूमीवरती जर हप्ते वितरण होत असेल तर सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून ही घोषणा होईल आणि त्याच्यानंतर पुढील सलग 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरण केलं जाण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे. कारण का आचारसंहितेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरित केला जात नाही. त्यामुळे साधारणतः पुढील 2 ते 3 दिवसानंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या आचारसंहितेच्या पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ज्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आता प्रतीक्षा आहे फक्त मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा जशी होईल, लागलीच घोषणा झाल्या हा जो लाभ आहे तो वितरित होणार आहे. अनेक चॅनलवरती सांगण्यात येत आहे की 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. तर 3000 रुपये येणार नसून केवळ ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयांचाच लाभ लाडक्या बहिणींना मिळणार आहे. नोव्हेंबरचा हप्ता पुढील महिन्यामध्ये वितरित होईल. जर आचारसंहिता चालू असेल तर पुढील महिन्यामध्ये हप्ते वितरण होणार नाही. ज्यावेळी आचारसंहिता संपेल त्यावेळी पुढील महिन्यांपासूनचा एकत्रित लाभ जो थकीत असेल तो देखील मिळणार आहे. KYCसाठी 18 तारखेपर्यंत मुदत आहे. याच्यामध्ये कोणतीही वाढ होणार नाही आहे. याची सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घ्यायची आहे. आणि याचबरोबर लक्षात घ्या की KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो मिळणार एवढं कन्फर्म आहे. अपेक्षित आणि तुम्ही देखील वाट बघत असाल, आम्ही देखील या गुड न्यूजची वाट बघत आहे की कधी मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतायत आणि कधी तुम्हाला माहिती या संदर्भात आम्ही देतोय. तर अशा प्रकारे आता प्रतीक्षा संपणार आहे. उद्या शक्यतो ही घोषणा होईलच. कारण का आचारसंहितेच्या तोंडावरती ही घोषणा होऊन हप्ते वितरण होणे गरजेचं आहे. या गोष्टीवरती निश्चितच लवकरच ही घोषणा होईल. घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाईल. तर आतापर्यंत तरी या संदर्भात घोषणा झाली नाही आहे. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.